बीड जिल्हा पोलीस दलात आता एका नव्या अत्याधुनिक सॅटेलाईट सिस्टीमसह चारी बाजूनी CCTV असलेली पोलीस गाडी दाखल. या नव्या गाडीचे उद्घाटन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्यासह मोटार विभाग पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या गाडीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. अजिंक्य, महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी संगीता येनकर, बीड. फोटो काढतो. हा डीजी ऑफिस कडून दिलेला SML व्हेकल आहे आणि जो दुसरा व्हेकल तुम्ही बघतात हे DPDC मधून घेतलेले फोर्स व्हेकल आहे. SML व्हेकल जो आपल्याला भेटेल आहे त्यामध्ये टोटल 4 कॅमेरे त्यामध्ये सुविधा आहे. हायटेड व्हेकल आहे. 4 कॅमेरे 360 डिग्रीची त्यामध्ये रेकॉर्डिंग होईल. जिथे आमचे बीड पोलीसला कोणताही बंदोबस्त राहिला, इम्पॉर्टंट इव्हेंट असली तर तिथे आमची SML व्हेकल तिथे उभं राहिली तर पूर्ण एरियाची ऑटोमॅटिकली त्यामध्ये रेकॉर्डिंग होती. तिथे RCP आणि बाकी फोर्सचे बसण्याची सोयी सुद्धा आहे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्ट्रेचरची सुद्धा त्यामध्ये सुविधा दिलेली आहे. बरेचदा बंदोबस्तला बसण्यासाठी आणि बाकीच्या इतर सुविधासाठी बसमध्ये एक विशेष सुविधा दिलेली आहे की आपण छतवर जाऊन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि तिथे छतवर जाऊन एक सारखा व्ह्यूइंग एरिया भेटते. तिथे बायनोक्युलर्स वापरून आपले पोलीसचे लोक बारीकाईने प्रत्येक गोष्टीचं लक्ष देऊ शकते आणि त्यांना बसण्यासाठी तिथे जगाचं नियोजन केलेलं आहे. किमान 6 लोक तिथे वरती जाऊन सुद्धा बसू शकते. हा खूप मॉडर्न व्हेकल आम्हाला दिलेला आहे. डेफिनेटली त्याला बीड पोलीसच्या त्यामध्ये बेनिफिट भेटेल. दुसऱ्या ठिकाणी फोर्सच्या व्हेकल आहे ते आमचे BDDS साठी आणि डॉग व्हॅन साठी आम्ही ह्या वर्षी परचेस केलेले आहे. एक व्हेकल आलेला आहे, बाकीचे व्हेकल सध्या पाईपलाईन मध्ये आहे. तिथे आमचे डॉग स्क्वॉड आणि BDDS ला त्यांची मुवमेंट सोपी होईल त्यासाठी ते व्हेकल आम्ही परचेस केलेलं आहे.